जय ज्योती जय सावित्री सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र संस्थापक व अध्यक्ष श्री दशरथजी गोंधरन सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सावित्रीच्या लेखी नवनवीन उपक्रम करीत असतो। तसेच आज महात्मा फुले जयंती निमित्त आज आम्ही भारतातील आद्य समाज सुधारक 18व्या शतकात जे महात्मा फुलेंनी कार्य केले ते आपल्या समोर आम्ही मांडत आहे। महात्मा फुले यांनी 1848 साली भिडेवाडा बुधवार पेठ पुणे येथे भारतात पहिली मुलीची शाळा काढली। महात्मा फुले यांना 1949 शिक्षण दानाचे व्रत घेतल्याने पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह गृहत्याग करावा लागला। महात्मा फुलेने भारतात पहिली प्रौढ शिक्षणाची रात्रीची शाळा काढली। यांनी 10 सप्टेंबर 1853 रोजी भारतामध्ये महार मागासाठी विद्या शिकवणारी संस्था मंडळ तयार केले। महात्मा फुले यांनी केशवपंत ही अनिष्ट रूढी बंद करण्यासाठी नाव्याचा संप घडून आणला। महात्मा फुलेंनी पुरोहिताच्या बेबंदशाहीला विरोध करून सत्यशोधक विवाह लावले। स्वतःच्या पत्नीला अशिक्षित शिक्षिका करून मुख्याध्यापिका बनविले। मारण्यासाठी आलेल्या खुनी लोकांना आपले अनुयायी बनविले। खटला काढण्यासाठी नारायण मेघाजी लोखंडे यांना प्रेरणा दिली। फुले यांनी 1873 मध्ये अस्पृश्यता निवारण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला। महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरातील हौद पाणी पिण्यासाठी खुला केला। महात्मा फुले यांनी 8 मार्च 1864 मध्ये 18 वर्षाच्या विधवेचा पुनर्विवाह घडून आणला। महात्मा फुले यांनी विधवा विवाहाचा कायदा ब्रिटिशांकडून पास करून घेतला। महात्मा फुले यांनी 1863 साली बाल हत्या प्रतिबंध गृह आपल्याच घरी सुरू ठेवला। त्यांनी पाटी लावली की विधवांनी येथे यावे व सुरक्षित बाळंत व्हावे। मुलांचेही संगोपन केले जाईल। सर्व माहिती गुप्त ठेवली जाईल। महात्मा फुले यांनी 1873 ब्राह्मण विधवा स्त्रीचा मुलगा यशवंत दत्तक घेतला। महात्मा फुले यांनी 2 मार्च 1888 रोजी युवराज राजपुत्राची शेतकरी वेशात भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या। महात्मा फुलेंनी 12 वर्षापर्यंत मुलीचे शिक्षण सक्तीचे करायला लावले। प्राथमिक शिक्षणावर खर्च वाढविण्यास बाध्य केले। महात्मा फुले शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून आगगाडा रचला। महात्मा ज्योतिबा फुले यांनी कुंदवाडी भूषण ही उपाधी घेतली आणि 11 मे 1888 रोजी मुंबई जनतेने महात्मा पदवी ही उत्स्फूर्तपणे दिली। महात्मा फुले यांचा 16 नोव्हेंबर इसवी सन 1852 मध्ये मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण कार्याबद्दल सरकारी विद्या खात्याकडून सत्कार झाला। ज्योती जय सावित्री। धन्यवाद।